पुढची बातमी बीड मधलीच आहे। छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीनं गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। अभिषेक कदम असं आरोपीचं नाव आहे आणि तो वारंवार या तरुणीला ब्लॅकमेल करत होता। आजच्या दिवशी म्हणजे 20 एप्रिलला या मुलीचं लग्न होतं, मात्र ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणीनं मामाच्या घरी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलंय। आरोपी अभिषेक कदम याला अटक करण्यात आलेली असून त्याची जामिनावर सुटका देखील झालेली आहे। घटनेला 1 महिना पूर्ण होतोय तरी सुद्धा या तरुणीला अद्याप न्याय मिळालेला नाही। त्यामुळे तरुणीच्या आईनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र लिहत तातडीनं कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। पोलीस प्रशासन पूर्णपणे आम्हाला असं बिलकुलच आम्हाला म्हणजे असं आमच्या मुलीचं काय झालंय असं वागत नाही, त्या आरोपींना सपोर्ट करते। आम्ही त्यांच्याकडे DYSP साहेबांकडे गेलं की ते आम्हालाच टार्गेट केल्यासारखं करते। आमचं एवढीच इच्छा आहे की बाबा आम्हाला आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।